कारण आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकनिष्ठ पक्ष आहे। तुम्ही जर ज्याने आरोप केलेले आहेत त्यांना सांगा की ऐरोलीपासून तर बेलापूरपर्यंत तुमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे, कोण कुठे आहे, कोण कुणाच्या पायात पाय घालतो आहे ते तुम्ही बघायचं आहे। आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही जर पाहिलं सकाळी 5 वाजता 4 वाजता संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणताही न्यूजचा चॅनल ओपन करा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आमचे संजयजी राऊत साहेब, आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, सगळेच आमचे जे नेते आहेत, मग आमचे जे राजन विचारे साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सगळे या ठिकाणी दोन्ही पक्षावर या ठिकाणी तुटून पडलेले असतात। आमचं त्यांना चॅलेंज आहे की तुमचं जर तुम्हाला भीती वाटते आहे की BJPला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत म्हणून, आमचे मित्र आहेत ते किशोर पाटकर, काय किशोर पाटकर काय मातोश्रीवर गेले होते काय आणि उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही BJPला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत। आम्ही या ठिकाणी जे लोक आहोत, जे आम्ही एकनिष्ठ आणि आमच्यातले सर्वात महत्त्वाचा आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही सगळे एकनिष्ठ लोक या ठिकाणी आहोत। जे कोणी या ठिकाणी आरोप करतायत, तुम्ही आरोप BJPवर करा ना। तुमचा याच्यामध्ये तुमच्या नेत्यावर नवी मुंबईचे नेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब प्रत्येक दरबारामध्ये, प्रत्येक मीटिंग्समध्ये ती जे काय बोलत आहेत त्याला उत्तर द्या तुम्ही। त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्यात ताकद नाही का? त्यांना उत्तर द्या। आम्ही कोणाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच्यानंतर स्पष्ट या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आता आम्ही हप्त्यातनं 4 दिवसात, 10 दिवसात, 8 दिवसात पुरा महाराष्ट्रभर आमची या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। आणि ही आंदोलनं सुरू असताना हे आम्हाला यांनी शिकवायची आवश्यकता नाही आहे। हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी बाहेर पडलो। अहो, कालचाच घ्या क्रिकेटचा प्रश्न, बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेटचे मॅचेस होऊ दिल्या नाही आहे आणि याच्यावर बोलायचं त्यांच्यात हिंमत नाही। बोललं तर यांचे सगळे पदं निघून जातील। मग काय करायचं? जो कोणी बोलत नाही, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सन्माननीय गणेश नाईक साहेब तुमच्यावर तुटून पडले आहेत। तुमची युती आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकत्र सत्ता उपभोगतायत, तुम्ही देशामध्ये सत्ता एकत्र उपभोगतायत, तरी तुमच्यावर जर या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेब सगळे तुमच्यावर आरोप करत असतील, त्यांना उत्तर द्या ना। त्यांना उत्तर देण्यामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही का? आम्ही आमचं काम करतो आहे आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्यावर आरोप करताना तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा। आम्हाला जर आम्ही एकनिष्ठ आहोत, आम्हाला जर या ठिकाणी आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणारे लोक आहोत, आम्हाला जर मातोश्रीने त्या ठिकाणी सांगितलं की ह्या व्यक्तीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा, तर जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारे लोक आहोत। ह्यांना कोणी सांगितलं की आम्ही BJPला त्या ठिकाणी मदत करणार आहोत? तुम्ही युती करत असताना, तुमची युती असताना तुम्ही सगळं शासन तुम्ही या ठिकाणी सर्व ठिकाणी एकत्र या ठिकाणी राज्य करत असताना, पुरा महाराष्ट्र लुटत असताना तुमच्यावर आरोप करण्याची हिंमत जे करतात त्यांच्यावर तुम्हाला हिंमत नाही आहे। त्या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलं आमचं पाणी चोरले, आमच्या नवी मुंबईचे प्लॉट चोरले, औषधं चोरली, हे सगळं चोरलं, त्याच्यावर तुम्हाला बोला, कारण तुमच्यात हिंमत नाही त्यांच्याबद्दल बोलायला। म्हणून आम्ही या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतो आहे आणि ते काम करताना आमच्यावर कोणालाही आरोप करण्याचा अधिकार नाही। तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आम्ही आमच्या पक्षाचं बघतो। तुम्हाला जर आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपालिकेमध्ये तुम्हाला नवी मुंबई, ठाण्यात, कल्याण जर सपोर्ट हवा असेल, तुमच्या नेत्यांना मातोश्रीला जायला सांगा ना। मातोश्रीला जाऊन आम्हाला जर मातोश्रीने आदेश दिला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। जर आम्हाला आदेश दिला भारतीय जनता पार्टी पक्षाला सपोर्ट करता, आम्ही त्यांना सपोर्ट करू। आम्हाला उद्याला सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करा, तर आम्ही त्यांना सपोर्ट करू। तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे। आणि तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला काही स्वप्न पडत आहेत काय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी BJPला सपोर्ट करायला सांगितलेलं आहे म्हणून? तर ह्या ज्या काय अफवा उठवल्या जात आहेत, ह्या ज्या काय सगळ्या अफवा उठून पुन्हा त्यांनी काहीतरी बोललं की जे काय 4-5 जण आणखी वाचलेले आहेत, आमची मरगळ वगैरे आले आहे, 4-5 जण नगरसेवक जे आहेत तेही आमच्याकडे येणार आहेत, ते फक्त अफवा उठवायची आणि कुठंतरी आमच्या जे एकनिष्ठप्रमाणे आम्ही सगळे जे काम करतो आहे हातात घात करून, आणि आमचा जो काम करण्याची पद्धत अशी आता आहे, पहिल्यांदा याच्या अगोदर काय झालं काय माहीत नाही, पण आम्हाला आज नवी मुंबईला जे 2 तरुण या ठिकाणी जिल्हा प्रमुख मिळाले, आमच्या महिला संघटक असतील, उपजिल्हा संघटक असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, हे सगळ्यांनी एकमताने एक दिलाने एकत्र बसून चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे। त्यामुळे आमच्या बाबतीत कुठेही
की आता हे आरोली विधानसभेला असं चालू आहे, बेलापूर विधानसभेला असं चालू आहे, असं तुम्हाला माझ्या माध्यमातून पत्रकारांना कुठेही ऐकायला येत नाही. कारण आम्ही एकमेकाचा समन्वय साधून जो आम्हाला मातोश्रीवरून आदेश येतो आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करून आम्ही काम करतो आहे. आणि प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे आमचा पक्ष कुठेही मरगळलेला नाही. तुमचा पक्ष मरगळलेला असेल म्हणून तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भीती वाटते. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सगळे जे काय हातखंडे करायचे त्यांनी हातखंडे केले, पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी वाघासारखा या ठिकाणी नडतो आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो आहे. म्हणूनच तर त्यांना महाराष्ट्राचे या ठिकाणी कुटुंबप्रमुख म्हटला जातो. ह्या लोकांना दिल्लीवरून आदेश आल्याशिवाय यांना काही बोलता येत नाही. आणि हे नाही बोलता येताना आता क्रिकेटचं तुम्ही पाहिलं असेल ना, क्रिकेटची काय परिस्थिती झाली. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जो आमच्या देशाचा या ठिकाणी विरोधक आहे त्याच्याबरोबर कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. आणि अननेसेसरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी खोटं बोला पण रेटून बोला. जावेद मियाँदाद बाबतीत बोलत होते की जावेद मियाँदाद साहेब तिथे मातोश्रीला आले, त्यांना बोलून घेतलं, जेवायला घातलं. तिथे मातोश्रीला आदरणीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मियाँदादला बोलवलं नव्हतं. दिलीप वेंगसरकरांनी त्या ठिकाणी उद्धवजी साहेबांना आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला भेटायला यायचं आहे. भेटायला बोलत या भेटायला येतं. त्या ठिकाणी भेटायला आल्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय बाबा काय तुमचं काय भेटायला आलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव टाकला की भारत आणि पाकिस्तानचे या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे, तर त्या मॅचेस सुरू करा, तुम्ही सांगितलं तरच सुरू होणार, नाहीतर होणार नाही. त्यावेळेस स्पष्टपणे त्या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जो माझ्या देशाच्या विरुद्ध आहे, जो माझ्या देशामध्ये आतंकवाद घडवत असेल तो पाकिस्तान, त्याच्याबरोबर मॅच होऊ देणार नाही आणि खेळली जाणार नाही. असं सांगितल्याच्यानंतर हे सांगता येईल की जावेद मियाँदादला या ठिकाणी बोलवलं म्हणून सांगितलं जातं. हे स्पष्ट चुकीचं आहे, मीडियालाही माहिती आहे. आज त्या ठिकाणी दुबईला मॅच खेळवल्या गेल्या, त्या ठिकाणी आपल्या देशाचे क्रिकेटपटू जे यांना लिटल मास्टर म्हणून म्हटलं जातं सुनील गावस्कर साहेब, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची स्पष्टपणे सगळ्यांना न्यूजला त्यांनी पत्रकारांना त्यांनी सांगितलं आहे की BCCIला दोष देऊ नका. BCCIने हा निर्णय नाही घेतलेला आहे, तर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्या सरकारने निर्णय घेतल्यामुळे खेळाडूंना त्या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. तर हे दुटप्पी धोरण कोण करतो आहे. तर ह्यांना जर खरोखर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जर हे पक्ष जर उद्धव साहेबांना दगाफटका देऊन जर गेले असतील, मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणं हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते. म्हणून नवी मुंबईच्या नेत्यांनी ज्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आणि चॅलेंज असेल की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, आमचा पक्ष जो हिंदुत्ववादी होता तो हिंदुत्ववादी आहे आणि पुढेही राहणार आहे. आम्ही दुगळेपणा या ठिकाणी हिंदूपणा आम्ही करत नाही. आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जात होतं. आणि आजही आमचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख या ठिकाणी आम्ही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. तो हयात आयुष्यापर्यंत तो हिंदुत्वाचा झेंडा, भगवा झेंडा आम्ही खाली पडू देणार नाही. ह्यांना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी बाकीच्या गोष्टी लागत आहेत. पण आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो आमचा शिवसेना पक्ष आहे, हा आम्ही कदापि या ठिकाणी हिंदुत्वाला आम्ही मात देऊ शकणार नाही आणि देणार नाही. मग येणाऱ्या याच्या काळामध्ये आमच्यावर कितीही आघात झाले, कितीही तुम्ही आघात करा, तर आम्ही त्या ठिकाणी मागे पडणार नाही. राहिल्या नवी मुंबईची गोष्ट, त्यांच्याकडे एखाद्या वेळेस उमेदवार नसतील, पण आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये यादीसोबत आहे. पहिलं तुम्हाला यादी देतो, देणार नाही पण त्याच्यामध्ये एका प्रभागामध्ये एकेका म्हणजे 4 प्रभागामध्ये आमच्याकडे 16 उमेदवार आहेत. एवढं आमच्याकडे कॉम्पिटिशन असताना ह्यांना कोणी सांगितलं की आमचा पक्ष मरगळला आहे. तुमचा पक्ष मरगळला आहे, तुमचा पक्ष मरगळत चालला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी बघा. आणि आमच्या पक्षाला मरगळला नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याच्या छाताडावर पाय देऊन आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक या ठिकाणी जो शिलेदार आहे तो आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी तयार आहोत.